मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उद्या वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क मैदानावर वसई विरार पालिकेसाठी सभा होणार, तर मीरा रोडमधील बाळासाहेब ठाकरे मैदानावर भाईंदर पालिकेसाठी जाहीर सभा। पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता। महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे नेते एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध, मात्र जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावरून महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा फोटो गायब। नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनाही स्थान नाही। महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रचार। नवी मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। निवडणूक कार्यक्रमासाठी सुमारे 3,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। शहरामध्ये एकूण 507 मतदान केंद्र, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यक्रमासाठी नियुक्ती। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील वादग्रस्त 62 एकर जमीन शासन जमा। महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील जमीन प्रकरणामध्ये मोठा निर्णय। जमीन बेकायदेशीररित्या बिल्डरच्या नावावर केल्याचे निष्पन्न। बीडच्या मस्ताचोकचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी। आरोपींच्या वकील बदलाच्या मागणीवर आजच्या सुनावणीमध्ये चर्चा। यासाठी विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणं सादर करावं, कोर्टाचे निर्देश। तर 23 जानेवारीला पुढील सुनावणी। ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। भारत सरकारनं पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारानं केलं होतं सन्मान। देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोल्यातील सेवारत सैनिक वैभव लहाने यांना वीरमरण। शहीद वैभव लहाने जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये होते कार्यरत। भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करहांडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा मुक्त संचार। मध्यरात्री शॅडो वाघिणीचा मुक्त संचार। T20 शॅडो वाघीण, बछडे पर्यटकांचा आकर्षण। जपानमध्ये 29 कोटी रुपयांच्या ब्लूफिन टुना माशासाठी सर्वाधिक बोली। रेस्टॉरंटचे मालक कियोशी किमुरा यांनी 19 कोटी रुपयांचा टुना मासा खरेदी केला। या टुना माशाचं वजन 243 किलो असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।